बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याची बीड नगर परिषदेतील लेखापालाची तक्रार। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि जिल्हा पोलीस प्रमुखांकडे संरक्षणाची मागणी। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील गुन्हेगारी आणि बीड जिल्ह्यातील नेतेमंडळी चांगली चर्चेत आहेत। बीडमधील विविध घटनेचे, मारहाणीचे, नेत्यांच्या गुंडांसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यामध्ये नायब तहसीलदारास त्यांनी धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीड नगर परिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली। या प्रकरणी लेखापाल गणेश पगारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। आमदार क्षीरसागर यांनी धमकी दिल्याची तक्रार करणारे गणेश तुळशीराम पगारे हे बीड नगर परिषदेतील लेखापाल पदावर काम करत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिलेली असून पगारे कुटुंबीय भयभीत झाल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। संदीप क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलमधून पगारे यांना धमकी देणारा फोन कॉल आला होता, असं म्हणत संदीप क्षीरसागर यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी पगारे यांच्याकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।